तर घरामध्ये तू करतोस गणपतीचं एवढं सगळं, तर कोकणातल्या गणपतीमध्ये आणि घरात मुंबईमध्ये होणाऱ्या गणपतीमध्ये काय फरक किंवा काय साम्य जाणवलं एकतर, आणि दुसरं म्हणजे कोकणात शूट झालं तर कोकणी भाषा कोणाकडनं ऐकू येणार आहे? मला वाटतं शहरांमध्ये गणेशोत्सव असतो आणि कोकणात गौरी गणपती असतात. तर हाच फरक कायम लहानपणापासून जाणवला मला, कारण मी लहान असताना सुद्धा कोकणातच जायचो. आमच्या घरी कधीच चिंचवडचा, मी लहानाचा मोठा झालोय, चिंचवडमध्ये किंवा पुण्यात काका वगैरे राहतात, कोणाकडेच गणपती यायचे नाही. मी जायचो ते आजीकडे जायचो, मामाच्या गावी जायचो गणपतीला, आणि कोकणातलाच गणपती पाहिला. रायगडमध्ये गोरेगाव हे माझं जन्मस्थान. आणि हा डिफरन्स काय जाणवलेला होता की इकडे जे ते थोडं वेगळं असतं. इकडे पण आपले सगळे गणपतीचं एक दर्शन सोसायटीमध्ये गणपती होत आहेत, किंवा मानाचे खूप गणपती असतात इथे. पुण्यात तर आपल्याला माहितीच आहे मानाचे गणपती. हे कोकणात पाहिलंय गणपती मानाचं नसतं, घरात मानापमान खूप असतात, की आरतीचा मान ह्यांचा आहे, हा हे मोदक वळण्याचं नाही, त्या वहिनींचा मान आहे, हे सगळे खूप मानापमान हे कोकणात असतात. सो हा फरक कायम जाणवला, आणि तो स्वतः मी अनुभवला लहानपणापासून, जो मला त्याच्यामुळे ही फिल्म करत असताना माझं आजोळ कम्प्लिटली आठवलं, आणि तोच अनुभव तिकडे परत जगता आला. आणि इकडचा शहरातला गणपती आपला सगळ्यांचा सारखाच असतो, पण सगळेजण 1.5 दिवसाचा गणपती शहरांमध्ये का असतो आणि गौरी गणपतीसाठी कोकणात का जातात हे नक्कीच कळलंय. असतात इकडे ते गौरी बऱ्याच जणांकडे, पण आपल्याकडे 1.5 दिवस होतात, कारण की 1.5 दिवसानंतर गौरी गणपतीसाठी गावी जायचं असतं, आणि गणपतीचं विसर्जन झाल्यानंतर मस्त मासे मटण खाऊन परत यायचं असतं. आहे थोडेफार काही काही रेफरन्सेस त्यांनी आहेत. जसं बरेच जण कोकणातले शिफ्ट झाल्यानंतर भाषा बदलते, आणि तीच एकंदरीत येते. जसं म्हटलं कोकणातलाच हा जो अनुभव आहे, तर काही काही कोणत्या तरी मामाच्या तोंडी एखादं वाक्य ऐकू येईल, असंच एकंदरीत आहे. बाकी बरंचसं कुटुंब आहे. नुसतंच गणपती असल्यानंतर हे त्या कुटुंबाचा गणपती नसतो गावी, त्या अख्ख्या गावातल्या सगळ्यांना युअर आन्सरेबल, की हा किती दिवस गणपती, कधी यायचंय, गाव जेवण कधी, या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे कोकणात आहे तर नक्कीच कोकणी भाषा अख्ख्या गाण्यातही तुम्हाला ऐकू आली असेल. गाडी वलवा, तर त्या आहेत. जसं वलवा ही चूक नाही हे कोकणी माणसांनाच माहिती असेल. फॉर्च्युनेटली अजूनपर्यंत कोणी आम्हाला सांगितलं नाही अरे वलवा आहे, वळवा नाही. कारण घरात गणपती हे नाव कळल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं अरे घरात नाही, घरात गणपती असायला पाहिजे. तर नाही, हा या घरात कुटुंबाचा गणपती आहे, घरात गणपती. संजय मोरे सर, कानाला